भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 1 सप्टेंबर 2025 सोमवार. देवाची उपस्थिती. तू मला आपल्या उपस्थितीतून दूर करू नकोस आणि तुझ्या पवित्र आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नकोस. तुझ्या धारकतेचा आनंद मला परत दे आणि उत्साही आत्मा मला दे, ज्याने मी टिकून रागीन. स्तोत्र 51 अध्याय 11 आणि 12 वचन. जेव्हा तुम्ही मनापासून देवाची उपस्थितीची तळमळ धरता आणि त्यासाठी हाक मारता, तेव्हा प्रत्येक पाप, अपराध व देवाला अप्रिय असलेले संबंध तुमच्या जीवनातून पूर्णपणे दूर केले पाहिजेत. पाप तुमच्या जीवनात आले की ते देव आणि तुमच्यात दुरावा निर्माण करते, तुमची आत्मिक चालण्यात अडथळा आणते आणि प्रार्थना योग्य जीवनाला ढकलून टाकते. परमेश्वराने तुम्हाला सोडवण्यासाठी सर्वोच्च हिंमत मोजली आहे. त्यांची महान प्रेमाकडे आणि बलिदानाकडे दुर्लक्ष करून पाप करून त्याला दुःखी करू नका. बायबल सांगते, काय तुम्हाला ठाऊक नाही का की तुमचे शरीर हे तुमच्यामध्ये बसणाऱ्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे, जो देवाकडून तुम्हाला मिळाला आहे आणि तुम्ही स्वतःचे नाही आहेत, कारण नाही किमतीने विकत घेतलेले आहेत. म्हणून तुमच्या शरीराने आणि आत्म्याने जे देवाची आहे देवाची महिमा करा. 1 कोरिंथियर 6 अध्याय 19 वचन 20 वचन. एका भक्त व्यक्तीला देवाची उपस्थितीला त्याची आनंदाचे रहस्य विचारले असता त्याने उत्तर दिले, स्वतःच्या नियमित आत्मपरीक्षणाचा सराव. तो प्रत्येक संध्याकाळी देवाची उपस्थितीत जाऊन पवित्र आत्म्याची प्रकाशात स्वतःला 5 प्रश्न विचारत असे. मी आज सत्य आणि प्रामाणिकपणाने जगलो का? मी अशुद्ध किंवा वाईट विचारांना जागा दिली का? माझ्या हृदयात कुठेतरी मूळ रुजले का? माझे हेतू, विचार आणि उद्देश परमेश्वराच्या मनाशी जुळलेले होता का? आज मी जे काही केले त्यात मी स्वतःच्या गौरवाचा विचार न करता फक्त देवाची गौरवाची शोध घेतला का? राजा दावीद रोज अशी प्रार्थना करत असे, हे देव, मला शोधून काढ आणि माझे हृदय जाणून घे. मला तपासून माझ्या कालच्या जाणून घे. माझ्या मते कोणता दुष्ट मार्ग आहे का ते बघ आणि मला अनंतकालची मार्गाने ने. स्तोत्र 139 अध्याय 23 आणि 24 वचन. प्रथम ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना इतकी खात्री होता की पापामुळे देवाची उपस्थिती गमावण्यापेक्षा मरण चांगले. प्रेषित पौल रोमन सम्राटासमोर उभा होता. तो एक छोटा गोटा शब्द बोलून व ख्रिस्ताला नकारून फाशीपासून वाचू शकला असता, पण त्याऐवजी त्याने आपले प्राण देऊन ख्रिस्ताची साक्षीदार होणे पसंत केले. देवाची मुलांनो, तुम्हीही परमेश्वरासाठी दृढ साक्ष घेऊन उभे राहाल का? पुढील ध्यानार्थ वचन. तुमच्या अधर्मामुळे तुमची देवापासून तुमची वेगळेपणा झाला आहे आणि तुमच्या पापामुळे त्याने आपले तोंड तुमच्यापासून लपविले आहे, ज्यामुळे तो ऐकणार नाही. येसाया 59 अध्याय 2 वचन. आजचे बायबल वाचन. सकाळी स्तोत्र 135 अध्याय 136 अध्याय. सायंकाळी 1 कोरिंथियर अध्याय 12. धन्यवाद.